ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ईश्वरपूर शहरात उमेदवाराच्या घरासमोर भानामतीचा प्रकार। शुक्रवार रात्री ईश्वरपूर शहरात सावकार मशिदीजवळ प्रभाग क्रमांक 13 चे महायुतीच्या उमेदवाराच्या बंगल्यासमोर अज्ञात व्यक्तीने काळी बाहुली व करणीचे साहित्य टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 13 चे माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांना माहिती दिली। हे सर्व प्रथमदर्शनी उमेदवाराच्या पुतण्याने पाहिल्याचे सांगितले। सदर घटना सर्व धर्म संभावना असलेल्या ईश्वरपूर शहरात प्रथमच घडली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय पनसुडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। ही घटना कायद्यानुसार गुन्हा ठरवू शकते असं त्यांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी साहित्य जप्त केलं। या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये वेगवेगळी चर्चा रंगली। महानकरी न्यूजसाठी हारून नालबंद, ईश्वरपूर। नमस्ते। काल रात्री 8:45च्या सुमारास आमच्या घरासमोर घराच्या दारात पायरीवर एका अज्ञात व्यक्तीने करणीचा प्रकार केला। ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही ते सगळं साहित्य पोलिसांच्या समोर पोलिसांनी बोलवून त्याचा पंचनामा करून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। आणि एवढा घाणेरडा प्रकार करणे हे योग्य नाही। ज्या कोणी व्यक्तीने हे प्रकार केला आहे त्याला मी सांगू इच्छितो, असल्या प्रकारानं आमचं काय वाईट होणार नाही। आणि कुणाच्या करणीनं, कुणाच्या चटकनं, कुणाच्या तोटक्यानं जर वाईट होत असतं तर एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, आपल्याला लोकशाही दिली, त्या लोकशाहीत इलेक्शनचं काय राहिलं नसतं। इलेक्शनच्या काळात हे होणं योग्य नव्हतं। त्यामुळं मला काय त्यांना फरक पडणार नाही, पण समाजात गैरसमज पसरवला जातो आहे। असं करून चिडीनं रडीनं इलेक्शन कोण जिंकत नसतं। तर मला सांगायचं आहे की असले प्रकार परत घडू नये। जय हिंद।